नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया मेथीची भाकरी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, एक पेंडी मेथी आहे बघा, ही मी साफ करून धुवून चांगली घेतलेली आहे, बारीक कापून पण घेतलेली आहे। मी ह्याचे देठ वगैरे घेतलेले आहेत बघा। एक वाटी बाजरीचं पीठ आहे बघा, एक वाटी ज्वारीचं पीठ आहे, 6 ते 7 मिरच्या फक्त टेचून घेतलेल्या आहेत, थोडासा ओवा आहे, लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ आहे, सफेद तीळ आहेत 1 चमचा मोठा, थोडीशी कोथिंबीर आहे, जिरे धने पावडर आहे आणि हिंग पावडर आहे। तर आपण एका ताटामध्ये ही मी मेथी साफ करून चिरून 2 ते 3 पाण्याने घेतलेली आहे चांगली। आता ह्याच्यामध्ये बघा 1 वाटी पीठ बाजरीचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 6 ते 7 मिरच्या बघा मी टेचून घेतलेल्या आहेत, तिखटाप्रमाणे घाला। अर्धा चमचा ओवा आहे, 1 चमचा सफेद तीळ आहेत, चवीपुरतं मीठ आहे, लसूण आणि आलं टेचून घेतलेलं बघा, ही 1 चमचा आहे, टेचून घेतलेलं आहे बघा असं। मी बघा ही कोथिंबीर घेतलेली आहे, 1 छोटी वाटी आहे, आपण अर्धा चमचा बघा जिरे आणि धने पावडर टाकूया, आणि चिमूटभर हिंग पावडर टाकूया। आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या मेथीच्या भाजीला सगळे पिठे मसाला असा चांगला लागला पाहिजे। आणि मेथीचे फक्त पानला कधी घ्यायचं नाही आहे, त्याची देठं पण घ्यायची, कारण त्या देठात बी चव असते। तर आता हे मी बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्यात 1 चमचा बेसन पीठ जरी टाकलं तरी चालते, 1 चमचा बेसन पीठ किंवा 1 चमचा तांदळाचं पीठ। आता ही थोडं थोडं हे करून काढून मी मळून घेते, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं बघायला। हे बघा आता हे असं मळून घेतलेलं आहे, जास्त आपण जसं सेम भाकरी जसं आपण करतो ना असं मळून घ्यायचं। आता बघा ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे टाकलेली नाही आहे, मी असंच हे बनवते। तर ह्यातलं थोडं थोडं पीठ घ्यायचं। आता हे बाकीचं पीठ मी काढून ठेवते साईडला। हे खायला आता थंडीच्या दिवसात चांगले असते, चवदार लागते। हे तुम्ही दह्यावर खाऊ शकता, नाहीतर शेंगदाण्याची चटणी, ठेचा, लोणचं अशी कोरडी खाल्ली तरी चांगली लागते। थोडं पीठ घेते, आणि जाड नाही थापायचे बघा, पातळ थापायचे। हे बघा एवढी पातळ करायची, जास्त अशी जाड पण करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही। मी आता गॅसवर बघा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर आता हे भाकरी आपण टाकलेली आहे। आता आपण थोडी एका साईडनं थोडी भाजून द्यायची। हे बघा आता आपण ह्याला थोडंसं पाणी लावून घेऊया। आपण आता ही भाकरी बनवतोय म्हणून एक साईडनं आपण त्याला ना चांगलं पाणी लावून घ्यायचं। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेल तूप जरी लावलं ना भाजली तरी चालते। हे बघा आता हे आपण पाणी लावल्यावरनं पलटी केली होती बघा, किती छान अशी भाजलेली आहे। आता मी पलटी घालून तिला भाजून घेते। हे बघा आता आपण पलटी केली होती बघा, किती छान भाजलेली आहे। ही अशी जरी भाजली तरी बघा तव्यावर चालते। हे खरं म्हणजे हे कुठल्या पण अशा भाकरी वगैरे चुलीवरच्या खायला छान लागतात। असं काय करायला लागलं की ना गावची आठवण येते चुलीची। हे बघा किती छान अशी भाजलेली आहे, मस्त लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील तरी खायला द्यायला चांगली आहे। हे बघा आता छान अशी भाजलेली आहे बघा। जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बी करा।